नमस्कार मंडळींनो, जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्ष बांधणीला सुरुवात केली। अशातच त्यांनी आता पक्ष अजून मजबूत करण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एक प्रवक्त्यांची यादी जाहीर केली। उद्धव ठाकरेंनी या यादीत कुणाला संधी दिली, कुणाची ओढणी लागले हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्याआधी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तसेच अन्य ठिकाणच्या पालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही उद्धव ठाकरे यांची शिवसेना तयारीला लागलेली आहे। दुसरीकडे ठाकरे गटाला लागलेली गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रवक्त्यांची एक यादी जाहीर केली। त्या यादीत अनेक नवीन प्रवक्ते देखील आहेत। प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पुढील प्रमाणे अधिकृतपणे शिवसैनिकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। त्यामध्ये मुख्य प्रवक्तेपदी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच इतर 8 जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। यामध्ये अनिल परब, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, किशोरी पेडणेकर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, संजना घाडी, जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान, आनंद दुबे आणि जयश्री शेळके यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आगामी निवडणुका लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली। या यादीत काही जुने तर काही नवीन प्रवक्ते आहेत आणि त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। प्रत्येकाला आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी तसे मार्गदर्शनही केले आहे। या यादीमध्ये अजून कुणाचा समावेश पाहिजे होता असं तुम्हाला वाटतंय? कमेंटमध्ये व्यक्त व्हा। या यादीबद्दल तुमचं काय मत आहे हेही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून लाईक करा आणि सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र।